हॅलो नमस्कार. तर चला आता होळी झाली आणि आता उन्हाळा लागला. इतका भयंकर उन्हाळा तापत आहे ना, आमच्याकडे तर खूप ऊन आहे. तर आता म्हटलं चला थोडं झाडांचं सेटिंग करावं, कारण की ऊन लागलं. आणि ह्या जिन्यावरती मी झाडं ठेवले, पोर्चमध्ये झाडं ठेवले. तर ती इतकी गरम गरम हवा चालते ना, तर म्हणजे असे झाडं नाही का, ते असे होर पडून जाते नाही का, तशासारखे झाले. आणि माझ्या पोर्चमध्ये झाडांची गर्दी पण खूप झाली. तर म्हटलं चला आता यांना सगळ्यांना छान असं अंगणात मोकळ्या हवेत काढते. तर आता मी सगळ्या झाडांना बाहेर काढते, कारण पोर्चमध्ये ना असं खूप गरम गरम, म्हणजे असं दमट वातावरण नाही का, तसं वातावरण होते पोर्चमध्ये माझ्या. थोडंसं अंगणात जर असं मोकळ्या जागेत काढलं आणि वरून जर नेट बांधली तर उन्हाळ्यातसुद्धा झाडं चांगले राहू शकते. तर आता माझं तेच काम चालू आहे आता इथे. पहा किती फरक झाला. जिन्यावर होते त्या झाडांना बिलकुल सूर्यप्रकाश काहीच लागत नव्हता, तर पहायचा कलर कसा बदलला. आणि हे बघा किती फ्रेश झाड दिसते, मस्त सुंदर कलर आहे याचा. आणि बिलकुल छोट्या पॉटमध्ये आहे. हा छोटा पॉट आहे आणि याच्यात मी सिरेमिकच्या पॉटमध्ये कुंडी ठेवली. कैची आली पसंत. एवढे मोठे मोठे झाडं कुंड्या उचलतो मी ना, मग नंतर पाठ दुखते ना, कंबर दुखते. खराब झाली आता आहे ना. चांगले करायला पहिले चेकली करतो, नंतर उद्या छाटी. हो, हे ठेवू का मग पामचंच आहे का? हेच ठेवून पा, ठेवून पा. ठेवून पाहू का? हो, असं दिसतंय पाहता आहे ना. पडत होती एका साईडला झालं तर. घंटत होतं असं. बापरे, हे जास्त झाड आहे त्याच्यापेक्षा. छान नाही वाटून राहिले. छान दिसतंय, पण ते थोडं लपलं. कोणतं? ते हे इकडलं. काय पामचंच ठेवू इथं येत असं. बघा आता माझ्याकडे ना झाडांची खूप गर्दी झालेली आहे. बघा आता तुम्हाला दिसतच असेल. तर एवढ्या, आणि बिलकुल माझा पोर्च आहे ना बिलकुल छोटा आहे. तर ह्या छोट्याशा पोर्चमध्ये बाहेर जर झाडं ठेवले तर उन्हाने खराब होते, आणि तिथे जर आणले तर खूप सारी गर्दी होते. तर मी ते खूप सारे झाडं कशा पद्धतीने सेट करते ते माझ्याकडे ना प्लॅन्टर आहे, तर मी तुम्हाला प्लॅन्टर दाखवते. आणि हे बघा, आणि जवळ आणि ह्या झाडाची साईज बघा किती सुंदर. हा आहे सिंगोनियम. कलर पण सुंदर, ग्रीन ग्रीन. आणि याचा आकार इतका मस्त झाला, म्हणजे खूप असं सडवलदार झाड झालं. आणि हे बघा, अगदी छोटा पॉट आहे हा. तुम्हाला मी खाली काढून दाखवते. दिसत आहे. हे बघा, पहा
मोठं झाड आहे आणि त्याची वाढच खूप मस्त झाली. किती सुंदर असा पूर्ण घेर झाला या झाडाचा. हा? तर आता माझ्याकडे ना खूप सारे झाड आहेत, तर मला ते कशा पद्धतीने ठेवते मी ऑनलाईन स्टँड बोलवले. आता याला ना थोडंसं पेंट मारावं लागते, कारण थोडंसं पेंट गेला तर हे बघा असं कसं ना दोन्याचं आहे स्टँड. टायरचं आहे हे, म्हणजे खाली पण एक कुंडी राहते ना वरती पण एक कुंडी राहते. तर अशा पद्धतीने मी माझी ही झाडं सेट करते. तसंच हे एक आहे. आता हा तुम्हाला ना व्हिडिओमध्ये आजूबाजूचा आवाज येत असेल, कारण मी बाहेर व्हिडिओ करत आहे ना, म्हणजे मोबाईलवरून शूट करत आहे झाडांचं, तर त्यामुळे ना आजूबाजूचा आवाज येत असेल तर ते थोडं मॅनेज करा. आणि नवरदेव पण चालला बहुतेक, लग्न आहे कुठेतरी, तर तो पण खूप जास्त आवाज येत आहे. हा असा खाली ठेवला ना, याच्या फांद्या खूप साऱ्या मोठ्या झाल्या, तर मला आता खालूनही लावता येत नाही याला व्यवस्थित. आता मी हा काढून मी असा वरती ठेवते याच्यामध्ये, आणि मग याला असा गुंफून देते जसा आधी होता. आधी पण छान होता, पण माझ्या घरी ना ते मंदिराचं काम झालं तर त्या कामवाल्या लोकांनी सगळं माझा मनी प्लांट तोडून टाकला. एवढीशीच कांडी राहिली होती, त्याचा पुन्हा एवढा मोठा झाला. नाही राहिला म्हणलं मनी प्लांटला किती उंच झाला, म्हणजे खूप सारे याला ना असे वेल आले. हा छोट्याशाच कुंडीत आहे. आधी मी खाली ठेवला होता तो, त्याचा मला फांद्याच नव्हत्या गुंडाळता येत, आणि त्याच्यावर खूप धूळ झाली. तर आता मी 6 वाजले आहे ना, घड्याळ ओरडत आहे. तर आता मी ह्या मनी प्लांटला वरती ठेवते आणि याची एक एक फांदी याला अशी गुंफत मिळते. आता गुंफू लागला आणि ठेवून द्या, मग गुंफल्यावर दाखव. तर अशा पद्धतीने आमचा मनी प्लांट सेट झाला. हे बघा असे 4 ग्रिल आहे, तर 4ही याच्यातनं असा लावून दिला, म्हणजे हा ना असा तिथपर्यंत जाते आणि खूप सुंदर दिसतो. मग अशा पद्धतीने मनी प्लांटची सेटिंग झाली. आता बाकीचे झाडं सेट करते मी. असं प्लांटर आहे माझ्याकडे पिण्याचं, तुम्हाला दिसेल की नाही तर मी कुंडी सुटवून दाखवते. नाही दाखवत, खूप जड आहे. दिसते ना. तर हे बघा, हे असं 3 याचं प्लांटर आहे. इथे ना 3 कुंड्या बसते. अशा पद्धतीने मी याच्यामध्ये 3 कुंड्या बसवलेल्या आहे. तर असे आहे माझ्याकडे प्लांटर. त्याच्यामुळं माझ्या घरी एवढे सारे झाडं असूनही म्हणजे व्यवस्थितरित्या सेट होतात. आता मस्त झाड दिसते हे आहे ना, खूप सुंदर दिसते. खाली याचे चांगलं दिसते. हे ठेवू मोठं. हे झाड तर खूपच लवकर खराब होते. हा पण सिंगोनियमचाच प्रकार आहे, खूप खराब झाले. आता रात्र झाली, आता संध्याकाळी ना झाडांना हात नाही लावा लागत. आता मी असंच राहू देते आणि उद्या सेट करते. आता नाही करणार. आणि हे बघा, हे आहे अशा पद्धतीचं एक स्टँड माझ्याकडे. त्याच्यामध्ये 3 कुंड्या बसते, 1, 2 आणि 3. तर आता हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ. निरूला टिफिन वगैरे करून दिला आणि मग मी सकाळचंच माझ्या कामाला लागली, कारण आदल्या दिवशी रात्रीनं खूप वेळ झाला होता, म्हणजे माझं स्वयंपाक वगैरे व्हायचा होता. आणि रात्रीचं तसंही झाडांना काही हात लावावं नाही, झाडं झोपतात. त्याच्यामुळं मग मी तसाच पसारा ठेवला आणि आता मी दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी कामाला लागली. जोपर्यंत माझी झाडं व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत माझ्या काही जीवात जीव येत नाही.
बाबू कुठे आहे? आय थोडंसं असं सूर्यप्रकाश लागते. तुला नाही एवढं आली सावली लागते ना फुलमोहराची. मागं मस्त येत होतं आहे की नाही? घरी जांभूळ जांभूळ. मस्त आहे. इकडे थोडीशी आता आहे ना एकाच्या वाटणीचं एखाद्या याचं त्याहीच देतो टोची. कसं लागलं जांभळं अशा होऊन लागलं. चटका करणार आहे तू? हा? चटका लावणार आहे? याच्यात नाही लावत. याच्यात हे काळ्यावाल्या कुंड्या चांगल्या नाही दिसत ना. अच्छा त्या काळ्या कुंड्या याच्यात टाकतो. अच्छा. अरे बरं मी सध्याचं नंतर पाहिजे. पण याले हे नाही केलं ना मी. छेद वगैरे काहीच नाही केले. ठेवून पहा नंतर चेक करेल. निघतही नाही हे. कुठे गेलं एक जण? अरे याचाच पाय मोडला. आता पहा बरं. हा? हो ठीक एकदम आहे. छान नाही वाटत. हो ठीक आहे. इकडून घे, इकडून दाखवून तसं. ती पूर्ण झाली आहे ना. इकडून पहा पण मी आता. तर इथे तुम्हाला खूप साऱ्या पक्ष्यांचा आवाज येत असेल. इथे माझ्या अंगणामध्ये ना गुलमोहराचं झाड आहे ना, त्याच्यावर भरपूर सारे पक्षी येतात आणि खूप छान आवाज करतात. मस्त वाटतो असा आवाज ऐकायला. आणि आता जमलं. हा? हे छान दिसते ना. हे झालं हे झालं. बरं आले दमाला दमाला सगळं नाही जमले का. हो ग्रीन ग्रीन सिटी बंद कर.
तर अशा पद्धतीने मी सगळ्या झाडांची सेटिंग केली आणि मला पाहिजे तेवढेच झाडं मी पोर्चमध्ये ठेवले, कारण का त्या झाडांना अजिबात ऊन नाही पाहिजे म्हणून ते मी पोर्चमध्ये ठेवले. हा स्नेक प्लांट वगैरे आणि बाकीचे जेवढे झाडं आहेत तेवढे पण मी असे छान अंगणामध्ये काढले आणि सगळे असे जवळजवळ ठेवले. म्हणजे काय होते ना, असे झाडं जर असे जवळजवळ म्हणजे एकजुटीनं जर ठेवले तर ना त्यांचा इम्युनिटी पॉवर वाढतो आणि ते उन्हाळ्यामध्ये खरंच चांगले राहतात एकमेकाच्या सानिध्यात राहून. म्हणून कधीही उन्हाळ्यामध्ये झाडांना असे जवळजवळ ठेवायचं, म्हणजे ते वाळणार नाहीत आणि छान असे हिरवेगार राहतील. मी दरवर्षी अशीच करत असते आणि वरून नेट बांधत असते, म्हणजे कसं वरून सावली पण राहते आणि असे जवळजवळ झाडं असले म्हणजे ते पण असे एकमेकांसोबत छान राहतात. तर चला, आता मी झाडं व्यवस्थितरित्या सेट केलेले आहे आणि आता वेळ आहे नेट बांधायची. आता झाडांना खूप सारी ऊन लागते, एका साईडने नेट बांधून आहे, पण इकडे मी सोडली होती पावसाळ्यामध्ये. तर आता अशी छान झाडांच्या वरती असे नेट बांधून घेते, म्हणजे झाडांना अगदी छान सावली राहील. ते खाली सोडा ना, इकडला भाग. कोणता? एक दोरी पाहिजे. पहिले तेवढं बांधून तर घ्या, मग माहीत पडते. आणि दोरी म्हणजे वरती एक दोरीच नाही आहे ना. एकच आहे का? दोरीच नाही आहे. पण अशी इथं बोगस नाही पडेल का? बांधून ते पहिलेच कशी गंमत. इथं मधात पडेल, इथं मधात नाही पडेल का अशी? कशी पडेल? हे मधात हे मधातलं होय का? नाही तर हे नाही मधातलं नाही हा. हे. अरे हो, पण बांधल्यावर इकडे हे होईल. बरं घ्या, बरं घ्या, बरं. त्याच्यावरून घ्या लागेल.
कपडे तेच म्हणून राहिली तर मला ते नाही पडत का बा? अरे तू थांब बरं. मोठ्या मधात बांधू ना, हा? मोठ्या मधात बांधू ना. बाबा ते पण लेट खाली आले ना मग एवढं येते असं एवढं येते. मधात आहे का त्याला बांधू नाही का? नाही नाही काहीच नाही. मला असं वाटते अशी उभी होती काका बाजू. हा हो कारण मधात कुठंच नाही ह्यानी आली चंद्र चंद्र. हो शाद उभी होती. उभी होती अशी अशी. हा भाग इकडं आणि हा भाग हा, इकडं. मम्मी दज्जी आले. पुढं. हो. मागं होती वाटते ना चिठ्ठी इकडे. नाही ते आले बनतो आपण. अशी इथं नाही का? आणि हे वालं. आणि मधात आणि ते एक मधात त्यालाही थोडंसं मधात दोन गोटे बांधून नाही का? कारण कूलर राहते नाही का? कूलर पण राहते. कूलर खाली येते म्हणा. हो. हा बरोबर आहे. हे नाही का कूलरच्या याच्यावर राहत असेल म्हणून. ओढू ना तू. हो हो. आता ते मधातलं पहिले ओढू. पक्षी मस्त बोलत आहे. कुठं आहे का? झाडं बनत आहे आता छान थंड वाटते. तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय भेटू पुढील व्हिडिओमध्ये.